नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या देवाचे दररोजचे नामस्मरण करतो, देवपूजा करतो, पूजापाठ करतो. त्याचबरोबर आपल्या इष्ट देवतेचे सुद्धा आपण नामस्मरण करत असतो. तर आपली भक्ती खरी आहे का बघा. तर मी काही तुम्हाला अशी लक्षणे सांगणार आहेत की त्याच्यावर तुम्ही समजून जा की तुमची भक्ती खरी आहे. तर बघा, आपण दररोजची देवपूजा करतो. देवपूजा करताना आपल्या डोळ्यात पाणी येतं. कधी दुसऱ्याचं वाईट झालं तर आपले खूप वाईट वाटत असतं. एखाद्याला जर खूप दुःख झालं तर त्याच्या दुःखात आपण सहभागी होतो. जर तुमच्यात ही लक्षणे असतील तर समजून जा तुमची भक्ती खरी आहे. दुसऱ्याच्या विषयी आदर, प्रेम, माया निर्माण होणं, आपुलकी, मोठ्यांचा मानसन्मान करणं, वयस्कर लोकांना आदराने बोलणं, त्यांनी सांगितलेले काम वेळेत करणं, ही जर लक्षणे तुमच्यात असतील तर समजून जा तुमची भक्ती खरी आहे. आपल्याला जे काय आहे ते आपले नसून त्या भगवंताचे आहे. आपल्याला आपल्या देवाने दिलेले आहे. एका ठराविक वयाच्या करारावर आपल्याला इथे पाठवले आहे. याचं ज्या लोकांना भान आहे ती लोक दुसऱ्याशी नेहमी चांगलं वागतात. अशा लोकांना अजिबात कशाचाच घमंड नसतो, कोणत्याच गोष्टीत मीपणा नसतो. एखादी वस्तू जर मागायला आलं आपल्याकडे, आपण त्याला पटकन देतो, तर हीच तुमची खरी भक्ती आहे. ज्या लोकांना दुसऱ्याचे चांगले झालेले आवडते, दुसऱ्याच्या दुःखात आपले दुःख मानतात आणि सुखात ते आनंदी होतात, तर त्या लोकांची भक्ती खरी असते. बघा, जर तुम्हाला देवपूजा करताना, वाचन करताना देवापुढे, त्या भगवंतापुढे वेळ कसा जातो तेच कळत नाही, त्या लोकांची भक्ती खरी असते. आता बघा, आपण जपमाळ करतो. आपण दररोजचे 11 माळी जपमाळ करतो. जपमाळ करताना 25 ते 30 मिनिटं लागतात. पण जर तुम्हाला जपमाळ झालेली सुद्धा कळत नसेल, म्हणजेच आपला वेळ कसा गेला हे जर कळत नसेल, तर समजून जा तुमची भक्ती खरी आहे आणि त्या भगवंतापर्यंत पोचत आहे. तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाची पोथी वाचन करताय आणि तुमचे 3 अध्याय वाचून झाले हे सुद्धा तुम्हाला कळत नसेल, तर तुम्ही अगदी मन लावून वाचन करता. पोथीचे वाचन करताना तुमच्या डोळ्यात अचानक पाणी आले आणि वेळ कसा गेला हेच कळत नाही आणि आणखी वाचण्याची तीव्र इच्छा होणे. एक अध्याय झाला की दुसरा अध्याय आणखी वाचत राहावं, असं स्वामींपुढे बसावं, त्यांची सेवा करावी. जर तुम्हाला असं वाटत असेल तर समजून जा तुमची भक्ती खरी आहे. जर तुमच्या मनामध्ये असे विचार आले की आज माझ्याकडे जे काय आहे ते माझे नसून त्या भगवंताचे आहे, मी मात्र निमित्त आहे, आणि तुम्ही त्या भगवंताचे मनात आभार मानत असाल आणि जे काही दिले आहे ते त्यांचेच आहे, असं जर तुम्ही विचार करत असाल तर समजून जा तुमची भक्ती खरी आहे. तुम्ही दररोज सेवा करूनही तुम्हाला असे वाटत असेल की मी माझ्या इष्टदेवताचे काहीच सेवा करत नाही, माझी सेवा कमी पडते, आणखी सेवा करावी असं तुम्हाला वाटत असेल. दररोजचे तुम्ही नामस्मरण करता, त्या देवांना वेळ देता, थोड्या वेळ त्यांच्यापाशी बसता, तुमचं दुःख, तुमची जी काही आनंदाची बातमी आहे ती तुम्ही त्यांना सांगता. घरात मिठाई आणली की त्या मिठाईचा नैवेद्य तुम्ही त्या देवांना दावता. भाजी भाकरीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दररोजचा दावता. बाहेर जाताना तुम्ही त्यांना माझ्यासोबत चला असं म्हणता. एवढं करूनही तुम्हाला असं वाटत असेल की माझी सेवा कुठंतरी कमी पडते, मी माझ्या इष्टदेवतेचं काहीच करत नाही, अजूनही सेवा करावी, अजून सेवा वाढवावी असं तुम्हाला वाटत असेल, तर समजून जा की तुमची भक्ती अगदी मनापासून आहे, तुमची भक्ती खरी आहे आणि तुम्ही ज्या कोणत्या देवांना मानता त्या देवांपर्यंत ती पोचलेली आहे. त्या देवांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहे. जेव्हा तुमच्याबरोबर कधी वाईट काळ आला, कधी काही मनाविरुद्ध झालं, तरीही तुम्ही देवाला दोष देत नसाल. जे काही झालं ते माझ्या नशिबाने झालं किंवा मागील माझं वाईट कर्म असेल म्हणून असं माझ्यासोबत झालं असं तुमच्या मनात येत असेल. वाईट वेळेतसुद्धा तुमच्या मनात देवाविषयी आदरच असेल. वाईट वेळेतसुद्धा तुम्ही देवांना विसरत नसाल आणि ज्यावेळेस तुमच्या घरात काही आनंदाचं वातावरण निर्माण होईल, काही चांगली बातमी येईल, तरीसुद्धा तुम्ही त्यांना विसरत नसाल, तर समजून जा ही तुमची भक्ती खरी आहे. बघा, काही लोकांना सवय असते, चांगलं झालं की माझ्या कर्मानं झालं, माझ्या नशिबाने झालं, आणि वाईट झालं की देवामुळे झालं. हे असे दोष देवांना कधीच देत जाऊ नका. बघा, देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही. देव हा गरीब श्रीमंत कधीच बघत नाही. तो आपलं वाईट कसं करेल बघा. जसं की एखाद्या लहान मुलाकडनं एखादी चूक झाली तर त्याची आई त्याला मारते का? जरी मारलं तरी ती परत जवळच घेते ना.
तसं असतं बघा. आपण जर एखाद्या देवावर विश्वास ठेवला, त्यांची मनापासून सेवा केली, भक्ती केली, तर ते आपले कधीच वाईट करत नाहीत. आणि जर असा विचार तुमच्या मनात येत असेल की जे काही झालं ते माझ्या कर्माने झालं, असं तर तुमच्या मनात विचार येत असतील, तर समजून जा तुमची भक्ती खरी आहे. जेव्हा तुम्ही बसता, उठता, चालताना, बोलताना, झोपताना, खाता पिता तुम्ही जर तुमच्या इष्टदेवतेचे नामस्मरण करत असाल, कधीच त्यांना विसरत नसाल, तर ज्यावेळेस तुम्हाला कधी विसर पडतो त्यावेळेस काहीतरी चुकल्यासारखं वाटत असेल बघा, काम करताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करत असाल, तर ती तुमची खरी भक्ती आहे. जर तुम्ही नामस्मरण करताना तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल, तर तुम्ही खूप महान आहात. तुमच्या इष्टदेवतेचे कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहात. तुमची भक्ती खरी आहे. जर बघा ही काही लक्षणे जर तुमच्यात असतील, यातील काही 1, 2, 3 लक्षणे जरी तुमच्यात असतील, तर तुम्ही समजून जा की तुमची भक्ती खरी आहे आणि ती तुमच्या देवापर्यंत पोहोचत आहे. लवकरच तुमचे दिवस चांगले येणार आहेत. म्हणजे वाईट काळ आता दूर जाणार आहे आणि चांगले दिवस तुमच्यावर येणार आहेत. तुमच्या इष्टदेवतेचे कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहेत आणि ते लवकरच तुम्हाला सुखात, आनंदात आणि तुमच्या मनासारखं सगळं घडणार आहे. तर बघा यातील किती लक्षणे तुमच्यात आहेत ते तुम्ही ठरवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.